आताची एक मोठी बातमी आहे, कारण मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा हा बोजवारा उडालेला आहे आणि मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरची वाहतूक ही सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे। विक्रोळीच्या जवळ ओव्हरहेड वायरवरती प्लास्टिक पडलंय आणि विजेचा पुरवठा सध्या ठप्प झालाय। त्यामुळे मुंबई कल्याण ही वाहतूक सुरू आहे। दुसरीकडे मुंबईच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरची जी वाहतूक आहे ती मात्र तुर्तास तरी ठप्प आहे। ज्ञानदा कदम आमच्या प्रतिनिधी आपल्याला याविषयीची माहिती देत आहेत। ज्ञानदा, वाहतूक सध्या ठप्प असल्याचं कळतंय मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरची, काय अधिकचे अपडेट्स आहेत? यामिनी तू सांगितल्याप्रमाणे मध्य रेल्वेचा जो सीएसटीच्या दिशेने जाणारा स्लो ट्रॅक आहे, धीम्या गतीवरच्या ज्या लोकल ट्रेन आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत। मी स्वतः सध्या त्याच ट्रेनमध्ये आहे की जी ट्रेन सगळ्यात पहिली अडकलेली आहे, कारण कांजूरमार्ग स्टेशनच्या अलीकडे भांडूप आणि कांजूरमार्ग स्टेशनच्या मध्ये ओव्हरहेड वायरवरती एक प्लास्टिकचा तुकडा अडकल्याचं मोटरमननं आत्ताच सांगितलंय। आणि इथे मला रेल्वेच्या टीम सुद्धा दिसत आहे, तर त्या रेल्वेच्या टीम या ओव्हरहेड वायरवरनं जोपर्यंत अडकलेली वस्तू बाहेर काढत नाही तोपर्यंत या मार्गावरच्या सगळ्या लोकल या अशाच उभ्या राहतील, अशी नुकतीच अनाउन्समेंट झालेली आहे। पण आपण आपल्या प्रेक्षकांना हेही अगदी क्लिअरली सांगूयात की कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रेन, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रेन आणि सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट ट्रेन यांची वाहतूक अतिशय सुरळीत सुरू आहे, कारण माझ्या बाजूच्या दोन्ही ट्रॅकवरनं या ट्रेन अगदी व्यवस्थित जात आहेत। परंतु सीएसटीकडे जाणारी जी लोकल आहे स्लो मार्गावरची ती पूर्णतः बंद आहे पुढच्या सूचनेपर्यंत। अगदी ज्ञानदा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।